हाय, मी तनिषा. स्वागत आहे तुमचं तनिषाज किचन कट्ट्यामध्ये. आज आपण बघणार आहोत टमॅटोची चटणी, ती पण लिट्टी चोखासोबत खाऊ शकतो अशी. चला तर मग साहित्य बघूया. अर्धा चमचा लाल तिखट पावडर, अर्धा छोटा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद. 3 टमॅटो घेतलेले आहेत, लसूण गड्डी अख्खी 1 आणि 3 हिरव्या मिरच्या, 1 बाउल मध्यम आकाराचा चिरलेला कांदा. जर रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथे मी एक जाळी घेतलेली आहे. जाळीवरती मी 3 टमॅटो न कापता ठेवून घेते. ही रेसिपी एकदम झटपट बनते आणि ट्रॅव्हलिंगसाठी तर अगदी सोपी आहे. झटपट तुम्ही नेऊ शकता. आता 1 गड्डी लसूण अख्खा तसाच ठेवून द्यायचा आहे आणि 3 हिरव्या मिरच्या. ह्याला छान असं आपण रोस्ट करून घेऊया. आता हे बघा किती छान रोस्ट करतोय आपण. तर ह्याला खूप जास्त ब्लॅक होईपर्यंत आपल्याला रोस्ट नाही करायचं आहे. अगदी थोडंसं शिजेल इतपतच रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला. जर अशाच नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत रेसिपी लवकर पोचतील. तर बघा टमॅटोची साल निघते आता, म्हणजेच आपलं रेडी झालेलं आहे. मी टमॅटोची लसूणची साल काढून घेतलेली आहेत आणि आता आपण हे खलबत्त्यात घेऊया. तर मी इथे खलबत्त्यात 3 टमॅटो घेतलेले आहेत. टमॅटो सर्वात आधी घ्यायचे आहेत आणि ह्याला आपण कुटून घेऊया. त्यानंतर आपण ह्यामध्ये ॲड करूया भाजून घेतलेली मिरची. तर 3 मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत इथे आणि 5 ते 6 पाकळ्या किंवा तुम्हाला वाटलं तर अजून थोडासा जास्त लसूण पाकळी आपण ॲड करूया. आता ह्याला सुद्धा ह्याच्यासोबत छानपैकी कुटून घ्यायचं आहे एकदम बारीक. इथे बघू शकता तुम्ही आपलं टमॅटो आणि लसूण मिरची वाटून तयार आहे. ह्यामध्ये आता काही ड्राय मसाले घालूयात आपण. तर अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे. त्याचसोबत अर्धा छोटा चमचा लाल तिखट पावडर आहे. ही खूप फार तिखट नसते, पण तुम्ही थोडीशी ॲडजस्ट करू शकता कारण आपण ह्यात हिरवी मिरची घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि अजून ह्याला चटपटीत बनवण्यासाठी चाट मसाला, तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता. यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि ह्याला आता छान मिक्स करून घेऊया आपण. इतकं टेम्पटिंग दिसतं, लगेच तुम्हाला खायची इच्छा होईल. आता ह्यामध्ये आपण बारीक कट केलेला 1 मध्यम आकाराचा कांदा घालून मिक्स करून घेऊया. हे बघा आता आपली टमॅटोची चटणी तयार आहे. सो लिट्टी चोखासोबत किंवा दाल बाटीसोबत सुद्धा ही चटणी सर्व केली जाते, पण आपण चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो. खूप भारी लागते. तर तयार आहे आपली टमॅटोची चटणी. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की